सर्व विद्यार्थ्यांना एक आनंदाची बातमी आहे की जे मुलं पोलीस भरतीची तयारी करतात, ग्रामसेवकची तयारी करतात, जिल्हा परिषदेची तयारी करतात, तलाठ्याची तयारी करतात, आरोग्य सेवकची तयारी करतात, यांना एक आनंदाची बातमी आहे की बाबा जे स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी तयारी करत असतात त्या विद्यार्थ्यांना एक आनंदाची बातमी आहे की आनंदाची बातमी काय आहे की आताच फडणवीस साहेबांनी आताच म्हणजे विधानसभेच्या हे झाल्याच्या नंतर 100 दिवसाच्या मिशन मध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की बाबा कशा पद्धतीने त्यांनी 1,50,000 म्हणजे 1.5 लाखाच्या जवळपास त्यांनी भरती करण्याचे आदेश दिलेले आहेत आणि कोणत्या डिपार्टमेंटमध्ये कोणत्या किती रिक्त जागा आहेत, कोणकोणत्या काय आहेत, क च्या ड च्या आणि सर्व विभागामध्ये त्यांनी सूचना दिलेली आहे की बाबा कशा पद्धतीने तुमच्या ज्या रिक्त जागा आहेत त्यांचं 100 दिवसाचं मिशन मध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की बाबा तुमच्या रिक्त किती जागा आहेत काही नाही याचं सर्व डिटेल आमच्यापर्यंत पोहोचा आणि त्यांची भरती लवकरात लवकर करण्यात येत आहे. पहिला टप्पा त्यांनी कितीचा काढतील आता 1.5 लाखाच्या जवळ 1.5 लाख भरती करणार आहेत. आता याच्यामध्ये कशा पद्धतीनं कोणकोणत्या जागा भरणार आहेत, कोणकोणते डिपार्टमेंट आहेत, कशा पद्धतीने आहेत आणि याच्यामध्ये नेमकं कशा पद्धतीने कंत्राटी पद्धतीने भरणार आहेत का या जाहिरातीचं काय म्हणजे खरंच आहे किंवा नाही किंवा कधी भरणार आहेत आणि कशा पद्धतीनं हे करणार आहे त्याची फीच काय आहे, तुम्हाला 1,000 रुपये मोजावे लागणार आहे का किती लागणार आहे, याचं फीच कमी करणार केले का नाही याचं सर्व डिटेल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला बघायचं आहे. शिवाजी क्लासेस ऍग्रिकल्चर, मी शिवाजी सारंग या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सहर्ष स्वागत करत आहे. एक आनंदाची बातमी आहे की आनंदाची बातमी अशी आहे की बाबा 1.5 लाखापर्यंत मोठ्या प्रमाणामध्ये भरती निघालेली आहे आणि आता सरकार आल्याच्या नंतर यांच्या बहुमताने सरकार यांचं स्थापन झालेले आहे आणि बहुमताच्या जास्त यांना बहुमत मिळालेले असल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये आता जर कोणतंही सरकार आल्याच्या नंतर शेवटी इलेक्शन लागायच्या अगोदर नोकर भरती करत असतात, पण या सरकारने जाहीरनाम्यामध्ये प्रसिद्ध केलं होतं की बाबा आम्ही सरकारी नोकरी भरती करू, महिलेची पोलीस भरतीमध्ये 25,000 महिलेला पोलीस भरतीमध्ये डिपार्टमेंटमध्ये त्यांना हे करणार आहेत, समाविष्ट करणार आहे. आता याच्यामध्ये एकदाच 25,000 भरती करणार नाही, त्यांचे टप्प्याटप्प्या वाईज त्यांनी हे करणार आहेत. आता देवाभाईनं म्हणजे फडणवीस साहेबांनी एक वचन दिलेलं आहे की बाबा की मोठ्या प्रमाणात 100 दिवसाच्या टार्गेटमध्ये तुमच्या मिशन मध्ये सर्वांनी आपल्या डिपार्टमेंटचं हे करायचं आहे. आता फडणवीस साहेबांनी आता मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचं हे चालू आहे, आता 100 दिवसामध्ये कंप्लीट करायचंय. आता कशा पद्धतीने आता याच्यामध्ये 10वी पास, 12वी पास, पदवीधर, MSCIT, त्याच्यानंतर टायपिंग, त्याच्यानंतर तुमचं काही जे झालेलं असेल एज्युकेशन सर्वांसाठी त्यांना भरती करणार आहे. आता कोणत्या विभागामध्ये किती नोकर भरती करणार आहे याचं सर्व डिटेल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. आता कृषी विभागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कृषी विभागामध्ये आता याच्यामध्ये कृषी सेवक असतील, त्याच्यामध्ये लिपिक असतील, त्याच्यानंतर शिपाई असतील, असे म्हणजे बरेच अनेक पद त्याच्यामध्ये समाविष्ट केलेले आहेत. म्हणजे कृषी विभागामध्ये 5,000 ते 8,000 किंवा 10,000च्या मधामध्ये त्यांचे पद निघणार आहेत कृषी विभागामध्ये. त्याच्यानंतर जलसंधारण विभागामध्ये पण त्याच्यामध्ये 5,000 ते 6,000च्या दरम्यान ब क ड म्हणजे शिपाई असेल, लिपिक असेल, त्याच्यानंतर तुमचे प्रवेशक म्हणजे जे काही असतील ते पद म्हणजे अ पासून ड पर्यंत जेवढे काही पद आहेत तेवढे पण भरणार आहेत. त्याच्यानंतर नगर परिषद मध्ये पण त्यांना म्हणजे 5,000 प्लस म्हणजे 6,000च्या जवळपास ते पद भरतील. म्हणजे आपण अंदाजे एक सांगत आहे की बा एवढे पद रिक्त आहेत, एवढे कधी आता याच्यामध्ये भरतील. आता याच्यामध्ये नगर परिषदेमध्ये 5,000, त्याच्यामध्ये शिपाई असतील, लिपिक असतील, टंकलेखनचे असतील किंवा स्टेनोग्राफर असतील, याचे काही बरेच आता ज्याच्या डिपार्टमेंटमध्ये जेवढे काही रिक्त पद तसे भरणार आहे. त्याच्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये महानगरपालिकेमध्ये त्याच्यामध्ये महानगरपालिकेमध्ये लिपिक येतील, त्याच्यानंतर शिपाई येतील, त्याच्यानंतर माळी येतील, त्याच्यानंतर सफाई कामगार येतील, त्याच्यानंतर असे पर्यवेक्षक येतील, त्याच्यानंतर पूर्ण डिपार्टमेंट म्हणजे अ पासून ड पर्यंत जेवढे काही महानगरपालिकेमध्ये जेवढे काही पद भरतील तेवढे याच्यामध्ये 30,000 प्लस मध्ये म्हणजे याच्यामध्ये नोकरीची संधी मोठ्या प्रमाणामध्ये मिळणार आहे. आता त्याच्यानंतर तुम्हाला आता पहिल्या टप्प्यामध्ये 50,000चा होईल किंवा 60,000चा होईल असं म्हणजे त्यांनी हे केलं ना. आता कोणत्या डिपार्टमेंटमध्ये कशा पद्धतीने जागा येतील आता त्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया. आता याच्यामध्ये त्याच्यामध्ये महानगरपालिकेमध्ये 30,000 भरती निघणार आहे. त्याच्यानंतर आरोग्य विभागामध्ये पण मोठ्या प्रमाणामध्ये आरोग्य विभागामध्ये रिक्त जागा आहेत. आता आरोग्य सेवकामध्ये आरोग्य विभागामध्ये आरोग्य सेवक येईल, आरोग्य नर्स म्हणजे नर्सच्या डिपार्टमेंटमध्ये लिपिक येईल, शिपाई येईल, त्याच्यानंतर
डॉक्टर येतील, त्याच्यानंतर नर्स येतील, अशा सर्व अनेक आरोग्य विभागामध्ये पण 12,000 ते 13,000च्या जवळपास त्यांना भरती करणार आहेत. त्याच्यानंतर राज्य उत्पन्न शुल्क याच्यामध्ये पण मोठ्या प्रमाणामध्ये 5,000 ते 6,000 पर्यंत यांच्या वॅकन्सी रिक्त आहेत. त्याच्या पण त्यांनी हे केलेलं रिक्त म्हणजे आहेत. त्याच्यानंतर ग्राम विकास याच्यामध्ये पण मोठ्या प्रमाणामध्ये याच्यामध्ये आता याचं नाव काय केलेलं चेंज केलेलं, म्हणजे ग्रामसेवकच्या जागी ग्राम विकास केलेला आहे, म्हणजे याचं ग्रामसेवकाचं नाव चेंज केलेलं आहे. त्याच्यामध्ये पण 5,000 ते 7,000च्या जवळपास जिल्हा परिषदच्या माध्यमातून या ग्रामसेवकाची भरती केली जाते, त्याच माध्यमातून यांना हे केलं जातं. त्यानंतर गृह विभाग म्हणजे पोलीस भरतीचे पण मोठ्या प्रमाणामध्ये त्याचं मोठ्या प्रमाणात निघणार आहेत. पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांना पण आनंदाची एक बातमी आहे की बाबा 15,000च्या जवळपास त्यांनी रिक्त पद आहेत, त्याच्या म्हणजे 15,000ची भरती ते पण करणार आहे. त्याच्यामध्ये प्लस मध्ये महिलेच्या जाहीरनाम्यामध्ये प्रसिद्ध केलं होतं की 25,000ची महिलेच्या नावानं भरती करणार आहेत. त्याच्यामध्ये 25,000चा टप्पा एकदमच नाही घेत, त्याच्यामध्ये 5,000चा घेतील, 7,000चा घेतील. महिलेला पण मोठ्याची आनंदाची बातमी आहे, महिलेने पण याच्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये तयारी करायची आहे. अशा पद्धतीने आता सर्व ऍड पूर्ण येत असतात. त्याच्यानंतर त्यांना वन विभागामध्ये आता त्याची ऍड आलेली आहे, पण त्याच्या जाहिरातीचे प्रसिद्ध पण केलेली आहे आणि किती जागा आहेत. फक्त ऑनलाईन त्याचे परीक्षेचे फॉर्मची डेट वगैरे आलेली आहे. ऑनलाईन फॉर्म पण सुरू लवकरात लवकर, म्हणजे 15,000 ते 16,000च्या दरम्यान मध्ये याचे पण फॉर्म म्हणजे वन विभागाचे. त्याच्यानंतर 12,991 पद पण वन विभागाचे निघाले. त्याच्यानंतर वन सेवकाचेच 12,991 पद आहेत. त्याच्यानंतर वन रक्षक असतील ना, त्याच्यानंतर लिपिक असतील, शिपाई असतील किंवा ऑफिसरचे काही डिपार्टमेंटमध्ये जेवढे काही पद असतील अ पासून ते ड पर्यंत ते पण त्यांच्यामध्ये ते भरणार आहेत. त्यानंतर आता महसूल विभागाचंच याच्यामध्ये पण मोठ्या प्रमाणात भरती करणार, म्हणजे 5,000 ते 7,000-8,000 पर्यंत याच्या जवळपास त्याच्या वॅकन्सी रिक्त जागा आहे. त्याच्यानंतर याचे महसूल विभागामध्ये तलाठ्याचाच महसूल विभाग असं त्याचं नामांतरण केलेलं आहे. त्याच्यामध्ये कोतुलवाला असतील, त्याच्यामध्ये लिपिक असतील, टंकलेखन असतील, स्टेनोग्राफर असतील किंवा तहसीलदार असतील किंवा अनेक असे याच्यामध्ये पद आहेत. त्याच्यामध्ये रिक्त आहेत. त्याचे डिपार्टमेंट म्हणजे त्याच्यामध्ये कास्ट वाईज तुम्हाला ओपनला इतक्या, त्याच्यानंतर ओबीसी, त्याच्यानंतर एसटी, एनटी, ओबीटी जे काही जेवढ्या काही कास्ट असतील त्याच्यामध्ये डिवायडेड करून त्याला तुमचे पद तुम्हाला माध्यमातून येणार आहे. त्याच्यानंतर इतर विभागामध्ये इतर विभागामध्ये कसं असतं की बाबा बांधकाम विभाग येईल, जिल्हा परिषद येईल किंवा आरोग्य सेवक, असं काही ज्या काय अनेक विभाग आहेत त्याच्यामध्ये इतर विभागामध्ये 20,000 ते 25,000 पर्यंत याच्या वॅकन्सी निघणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला कंत्राटी भरती पण 10,000 पर्यंत मिळणार आहे, म्हणजे कंत्राटी भरती पण त्यांनी करण्याचं 10,000 पर्यंत हे केलेलं आहे. आता फडणवीस साहेबाला विनंती अशी आहे की बाबा कंत्राटी न भरती करता तुम्ही जर सरकारीच भरती करण्याचं आव्हान घ्यावं किंवा विद्यार्थ्यांच्या मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होईल. जर कंत्राटी भरती जर केली तर तुम्हाला जर विद्यार्थी म्हणजे कंत्राटी भरती केली तर त्यांना कुठल्याही प्रकारचा लाच घेताना किंवा त्यांच्याकडे पैसे घेताना त्यांना कुठल्याही प्रकारचा त्यांना काय करणार नाही, भीती राहणार नाही. कारण त्यांना हे माहिती की आपण कंत्राटी पद्धतीने आहेत आणि आपल्याला कधी पण शासन काढणार आहे. त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचा त्यांना रिसोर्स वगैरे घेण्यासाठी त्यांना कुठल्याही प्रकारचा काही त्यांना धाक राहणार. त्याच्यानंतर परमनंट जर भरती असेल तर त्यांना हे होईल की बाबा आपण परमनंट भरती, आपल्याला कुठल्याही प्रकारचे आपल्याला आविष् न दाखवता किंवा पैसे न घेता आपल्याला ड्युटी करायची आहे, म्हणजे ते इमानदारीनं त्याची ड्युटी करल. त्याच्यासाठी शासनाला विनंती आहे की बाबा तुम्ही कंत्राटी न भरती करता तुम्ही याच्यामध्ये 1.5 लाखाच्या जागी जर तुम्ही 60 ते 70,000 जरी भरती केली ते मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थी याच्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये नोकरीला लागतील. याच्यामध्ये शिक्षक भरती पण मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे. शिक्षक भरतीचं याच्यामध्ये ऍड केलेलं आहे. त्याच्यानंतर आपलं शिक्षक पद भरती पण मोठ्या प्रमाणात, आता याच्यामध्ये कंत्राटी पद्धतीने मोठ्या प्रमाणात जर भरती होत असेल तर यांना विद्यार्थ्यांचं बरंच याच्यामध्ये जाहीर निषेध विद्यार्थी करतील किंवा कंत्राटी पद्धतीने जर भरती केली तर त्यांना मोठ्या प्रमाणात शासनाला पण याचं नुकसान होईल. त्याच्यानंतर 10वी 12वी पदवीधर, MSIT, त्याच्यानंतर टायपिंग, लिपिकच्या ज्या काही पद असतील ते तुमच्या जर सर्टिफिकेट तुमचे जर कास्ट काढलेले नसेल, नॉन क्लिअर काढलेलं नसेल किंवा जे काही तुमचे डॉक्युमेंट वगैरे काढलेले नसतील, तुम्ही ते डॉक्युमेंट वगैरे काढायचे आहे. लवकरात लवकर ही जाहिरात प्रसिद्ध होईल आणि तुम्हाला याची म्हणजे पूर्ण फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला डॉक्युमेंट पण लागतील. त्याच्यानंतर आता फडणवीस साहेबांचं 100 दिवसाचं मिशन आहे. 100 दिवसाच्या आत मध्ये त्यांना
हे प्रसिद्ध करायचं की बा कोणत्या डिपार्टमेंटमध्ये किती जागा आहेत. आता याच्यामध्ये बरेच जणांचं असं म्हणणं आहे की बाबा, विद्यार्थ्याचं म्हणणं आहे की बाबा किंवा टीसीएसच्या माध्यमातून किंवा अविवेच्या माध्यमातून ज्या काही एक्झाम घेतल्या जातात त्या एक्झामचं काळजीपूर्वक प्रादेशिक मध्ये तुमचं काळजीपूर्वक याचा शासनाचं याच्याकडे लक्ष झालं पाहिजे. कुठल्याही प्रकारचा याच्यामध्ये घोळ वगैरे झाला नाही पाहिजे. आणि एमपीएससीची जशी परीक्षा होती तशीच याची टीसीएसची आणि याची अभिपेची परीक्षा व्हायला पाहिजे. अन्यथा कुठल्याही प्रकारचा माध्यमातून घोळ होणार नाही आणि याच्याकडे शासनानं म्हणजे वैयक्तिक लक्ष दिलं पाहिजे आणि शासनाने याच्यासाठी एक टीम बनवलेली पाहिजे किंवा याच्यासाठी हे केलं जातं. त्याच्यानंतर सर्वात मोठा जे विद्यार्थी खूप गरीब घरचीच काही विद्यार्थी असतात, काही जण यांना फी भरण्याची सुद्धा म्हणजे पैसे वगैरे मिळत नाहीत, पण यांना फॉर्म भरायचं असतं. पण आता शासनानं त्यांना टीसीएच्या माध्यमातून किंवा आयबीच्या माध्यमातून त्यांनी 1,000 रुपये ओपन कॅटेगरीसाठी 1,000 रुपये ठेवलेले आहेत. त्याच्यानंतर ओबीसी असेल किंवा एसटी असेल हे त्याच्यासाठी 900 रुपये त्याला कंपल्सरी केलेलं आहे. आता याच्यामध्ये फी मध्ये त्यांनी काय करायला पाहिजे बाबा, कमी प्रमाणामध्ये याची फी पण लावायला पाहिजे. अनेक विद्यार्थी त्याच्यासाठी फॉर्म भरतील. आता याच्यासाठी जर तुम्हाला 2 फॉर्म भरायचे असतील तुम्हाला 2,000 रुपये तुम्हाला द्यावे लागणार आहे. त्याच्यासाठी तर शासनाने याच्यासाठी फीच्या माध्यमातून पण फी त्यांची विद्यार्थ्यासाठी त्यांनी कमी करायला पाहिजे आणि टीसीएसच्या माध्यमातून किंवा अभ्याच्या माध्यमातून ज्या परीक्षा होतील त्याच्यासाठी काटेकोरपणे लक्ष द्यायला पाहिजे आणि कुठल्याही प्रकारचा घोळ व्हायला नाही. म्हणजे जे काही विद्यार्थी जे खरंच विद्यार्थी मनाभावातून किंवा मनापासून प्रयत्न करत आहेत तेच या विद्यार्थी या योजने म्हणजे या भरतीपासून वंचित राहणार नाही किंवा त्यांना याच्या 100% त्यांना जॉब मिळणार आहे. याच्यासाठी त्यांनी शासनानं त्याच्यासाठी कंत्राटी भरती नको, कंत्राटी भरती न करता तुम्हाला म्हणजे गव्हर्नमेंटचा जॉब किंवा कंत्राटी भरती न करता तुम्हाला हे करायचं आहे. त्याच्यानंतर प्रत्यक्ष तुम्हाला जे काही रिक्त पद होती त्यांना परीक्षा वगैरे घेतलेल्या आहेत त्यांना जॉईनिंग लेटर वगैरे मिळालेलं नाही किंवा ज्यांची काही पद भरती केलेली आहे त्यांना जॉईनिंग केलेलं आहे त्यांच्यासाठी पण फडणवीस साहेबांना सांगितलेलं आहे की बाबा त्यांचं पण जे काही राहिलेलं असतं त्याचं प्रस्तावना जेवढं काय असेल त्याचं कम्प्लीट करून त्यांना पण नियुक्ती लेटर द्यायला पाहिजे असं शासनानं त्यांना सांगितलेलं आहे की बाबा ऑप्शन म्हणजे फडणवीस साहेबांनी मुख्यमंत्र्याची शपथ घेताच त्यांनी 100 दिवसाच्या कालावधीच्या मिशन मध्ये त्यांनी सर्व अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत की बाबा त्यांनी अशा पद्धतीने त्यांना करायला पाहिजे आणि टार्गेट आहे की बाबा 1.5 लाखाची भरती त्यांनी केलीच पाहिजे आणि 100 दिवसाच्या कालावधीमध्ये करतील आणि सर्व विद्यार्थ्यांना सूचना की बाबा कशा पद्धतीने फी किती कमी व्हायला पाहिजे किंवा नाही असं कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही सांगा आणि जास्तीत जास्त ही व्हिडिओ तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्स मध्ये पण तुम्ही सांगू शकता आणि हे जास्त व्हिडिओ हे व्हायरल झाला पाहिजे आणि आपल्या फी मध्ये कमी प्रमाणामध्ये फी झाली पाहिजे आणि असंच टीसीएच्या माध्यमातून कशा पद्धतीने तुम्हाला परीक्षा झाली पाहिजे, एमपीएससीच्या मार्फत व्हायला पाहिजे का नाही व्हायला पाहिजे तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही सांगू शकता आणि आपला व्हिडिओ तुम्हाला आवडला तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करा.